शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार। पोलिसांनी बस चालकाविरोधात पॉक्सो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाकडे आमदारांची पाठ। 90% अधिक सदस्य गैरहजर, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मात्र उपस्थित। इयत्ता 8वीच्या NCERT पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी, छापील व डिजिटल प्रती जप्त करण्याचे आदेश। देशामध्ये आज सकाळपासून व्हॉट्सअॅप वेबचे मल्टिपल आणि आयफोन लॉगिन अचानक बंद। अनेक देशातील व्यापारकर्त्यांचे कार्यालयीन कामकाज ठप्प। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी IVF सोनोग्राफी केंद्रावर कठोर कारवाई आणि बोगस वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करायचा आदेश दिला आहे। भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंग यांच्या वडिलांचे कर्करोगाने शुक्रवारी पहाटे निधन झाले। नागपूरमध्ये पुन्हा 12वीचा गणिताचा पेपर फुटला। आरोपीच्या डिलीट चॅटमधून डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती। राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांनी भूमिका अस्पष्ट ठेवली। चर्चेनंतर निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात टाकला। हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहील। उष्णतेत वाढ तर तापमान 3 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे। दुपारी उन्हापासून बचावाचे आवाहन। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मनगटावरील 1 कोटीच्या येलो गोल्ड रोलेक्स डेटोना घड्याळाचा फोटो व्हायरल होताच टीका सुरू झाली। मात्र तावडेंनी हा दावा खोटा व दिशाभूल करण्याचा असल्याचे स्पष्ट केले। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।